आयुर्वेदानं काय काय सांगितलं. वात पित्त अगोदर सुरुवातीला काय सांगितले, महाभूत पंचतत्व कोणकोणते होते, ते पंचमहाभूतांनी शरीराची निर्मिती. परत त्रिदोष हे सुद्धा शरीराला धारण करतात, पंचतत्व शरीराला धारण करतात, त्रिदोष शरीराला धारण करतात आणि सप्तधातू शरीराला धारण करतात. म्हणजे एवढ्या काही संस्था सांगितल्या वेगवेगळ्या. ह्याच्या अस्थिसंस्था, स्नायू संस्था, हे ते सगळं सांगितलं, वर्णन संपलं. पण त्याच्याही पुढे जाऊन आणखीन आयुर्वेद सांगतं, वर्णन सांगतं त्याच्यामध्ये. किंवा आता जे मल आहेत, आता सप्तधातूमध्ये रक्त बघितलं, रस बघितलं, अस्थिसंस्था बघितली, मज्जासंस्था बघितली. असा सहसंबंध आपण तिथं लावला वेगवेगळ्या ठिकाणी. शुक्र धातूचा सहसंबंध लावला कशाशी, उत्सर्जन ह्याच्याशी, प्रजनन संस्थेशी लावला. तसं ह्या सगळ्या बऱ्याच संस्था आपण सहसंबंध लावला. पण आणखीन एक संस्था राहिली, ती कोणती संस्था, तर उत्सर्जन संस्था. आणि या उत्सर्जन संस्थेचा सहसंबंध आपण कशाशी लावू शकतो, तर मलाशी लावू शकतो. म्हणजे आयुर्वेदामध्ये मल सांगितलेले आहेत. आणि किती प्रकारचे मल आहेत मग ते, 3 प्रकारचे मल आहेत. कोणकोणते मल आहेत मग ते, एक आहे पुरीश, बघूया. दुसरा आहे मूत्र आणि तिसरा आहे स्वेद. असे 3 प्रकारचे मल सांगितण्यात आलेले आहेत. म्हणजे याचा सहसंबंध आपण कशाशी लावू शकतो, उत्सर्जन संस्थेशी लावू शकतो. बघूया आपण त्याच्यात काय काय आहे. मल धातूच्या, आता मल कशाला म्हणायचं बघा, धातूच्या पचनात जे शरीराच्या बाहेर घालवून न देण्यासारखे पदार्थ तयार होतात त्यांना मल म्हणतात. लक्षात, धातूच्या पचनात म्हणजे रस सुद्धा काय होता, धातू होता. म्हणजे अन्नरसापासून रसधातू निर्माण झाला. रसधातू कशापासून झाला, सार भागापासून झाला. म्हणजे सार भाग म्हणजे आवश्यक भाग, आलं का लक्षात. आणि दुसरा भाग म्हणजे किट्ट भाग, असार भाग, म्हणजे त्याची शरीराला गरज नाही, तो बाहेर काढून टाकावा लागतो आणि काढणं गरजेचं आहे. त्याला असार भागाला काढून टाकणे बाहेर, किंवा याच भागाला मल असं सुद्धा म्हटलेलं आहे. जे त्यासोबत तेही शरीरातून निघून जाण्याच्या क्षणापर्यंत धातूच समजले जातात. जसे की 7 मुख्य धातू आणि 3 उपधातू आपण पाहिले, त्याचप्रमाणे या तिघांना सुद्धा धातूच असं समजलं जातं. परंतु कुठपर्यंत, कुठपर्यंत धातू असं समजलं जातं, की बाहेर टाकण्याच्या क्षणार्धापर्यंत. आणि एकदा की ते बाहेर पडले की त्याला मल असं म्हणायचं आहे. धातू काय म्हणायचा आहे, तर पुरुष असेल, मूत्र असेल, स्वेद असेल, हे सुद्धा शरीराला धारण करण्यासाठी मदत करतात. आणि धातूची व्याख्या काय होती, शरीराला जो धारण करतात त्यांना धातू असं म्हटलेलं आहे आपण, जे टिकवतात शरीराला. म्हणजेच आता मल जे आहेत, म्हणजे हे 3 स्वरूपाचे आहेत किंवा 3 प्रकारचे आहेत. कोणकोणते आहेत, एक आहे पुरुष, दुसरा आहे मूत्र आणि तिसरा आहे स्वेद. म्हणजे बघा, इथंच आपण याचा सहसंबंध उत्सर्जन संस्थेशी लावू शकतो का नाही ते लक्षात येतं आपल्या. फक्त नावं सांगण्याची, रचना सांगण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे. त्यांनी म्हणलं उत्सर्जन संस्था, यांनी म्हणलं मल. ठीक आहे. मग पहिला जो मल आहे पुरुष, कशाला म्हणायचं, पुरुष म्हणजे विष्ठा, विष्ठेला पुरुष म्हणायचं. यालाच इंग्रजीमध्ये स्टूल असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच शरीरात तयार होणाऱ्या 3 मलापैकी एक मल म्हणजे पुरुष. आणि खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर 2 भाग होतात, एक सार भाग, दुसरा किट्ट असार भाग. आणि त्या दुसऱ्या असार भागालाच मल असं म्हणायचं आहे. परंतु हा भाग सुद्धा पाण्याने युक्त असतो. म्हणजे रसधातूची निर्मिती होताना हा घट्ट आहे का, अन्न खाताना कसं होतं, घट्ट होतं, सॉलिड होतं. परंतु जठरामध्ये गेल्यास काय झालं, किंवा तोंडात गेल्यास त्याच्यामध्ये लाळ मिसळली आणि ते सेमी लिक्विड झालं, म्हणजे पेस्ट सारखं झालं.
आणि पुन्हा हे पेस्ट सारखं झालेलं अन्न जठरात गेलं आणि तिथे वेगवेगळे स्राव मध्ये मिसळले आणि याचं रूपांतर कशामध्ये झालं? रस म्हणजे ज्यूस मध्ये झालं. म्हणजे आता आपलं जे विष्ठा असते ती ज्यूस सारखी असते का हो? नसते, घट्ट असते. म्हणजे आता इथं परत एक आग्नीची प्रक्रिया होते, आग्नीची क्रिया होते आणि त्याच्यातला अ, जलीय भाग तो काढून घेतला जातो आणि जो घट्ट भाग आहे, तो भाग पुढे पाठवला जातो. आलं लक्षात? म्हणजे सार भाग पोषणासाठी कामाला येतो आणि असार भाग बाहेर काढून टाकला जातो. किट्ट म्हणजे शरीराला नको असलेला भाग आणि पक्वाशयात असलेला अग्नी किट्ट भागातील द्रवांश शोषून घेतो व त्याला घन रूपात आणतो, म्हणजेच घट्ट रूपात आणतो आणि यालाच पुरुष किंवा मल असं म्हटलेलं आहे. त्यासोबत पुरुष याच्या ठिकाणी असलेल्या तिखटपणामुळे तेथे त्याची वायूची निर्मिती होते. त्यासोबत शोषून घेतलेल्या द्रवांशापासून मूत्राची निर्मिती होते. आता बघा, रसापासून रस धातू एक निर्माण झाला, असार भाग एक निर्माण झाला, असार भागामधील घट्ट भाग एक निर्माण झाला आणि पातळ भाग एक निर्माण झाला. घट्ट भाग म्हणजे मल आणि पातळ भाग म्हणजे मूत्र. अशी द्विभाजित रचना तिथं झाली दोन्हींची. आलं लक्षात? त्यासोबत पुरुषाची निर्मिती योग्य प्रकारे न झाल्यास किंवा त्यात अपचित अन्न घटक असल्यास त्याला साममल असं म्हणायचं आहे. साममल असं म्हणायचं आहे. काही काही वेळा विष्ठेमध्ये आपण खाल्लेले अन्न किंवा अन्नाचे तुकडे जशास तसे दिसतात. म्हणजेच ते काय झालेलं आहे, पचन झालेलं नाही. त्या घटकाचं पचन व्यवस्थित झालेलं नाही. आणि अशा मलाला साममल म्हणायचं आहे आणि याच्या विपरीत मलाला पक्कमल म्हणायचं आहे. पक्कमल म्हणजे पूर्णतः ते जठराग्नीनं भस्मीभूत झालेलं आहे. पूर्ण आणि योग्य आणि चांगलं पचन झालेलं आहे. त्याला म्हणायचं आहे पक्कमल. आणि या पक्कमलामध्ये असे अन्न घटक दिसून येत नाहीत. जशास तसे अन्न घटक त्याच्यामध्ये दिसून येत नाहीत. आणि साममल जो आहे, तो जड असतो. मग हा मल साममल आहे का पक्कमल आहे, हे कसं लक्षात येतं? याची परीक्षा कशी असते? तर आपल्याला ते समजतं की साममल जड असतो आणि तो पाण्यात टाकल्यास खाली बुडतो. तो वर तरंगत नाही. म्हणजे खाली बुडणाऱ्या विष्ठेला आपल्याला साममल म्हणायचं आहे. तर पक्कमल कशाला म्हणायचं आहे? तर जो पाण्यावर तरंगतो अशा मलाला पक्कमल असं म्हणायचं आहे. म्हणजे ही परीक्षा आपल्याला सहजच दिसून येते. आणखीन एक गोष्ट, अशा मलाची परीक्षा आपण दररोज पाहत असतो आपल्या डोळ्याने किंवा आपण मलविसर्जन केलं, की आपण त्या मलाकडे पाहिलं पाहिजे, की कशा स्वरूपाचा आहे. अ, त्याच्यामध्ये काही विकृती आहे का? किंवा त्याच्यामध्ये रंग बदललेला आहे का? रंगसुद्धा त्याचा काळा होणं किंवा पांढरा होणं ही सुद्धा एक विकृतीची लक्षणं आहेत किंवा शरीरामध्ये एखादा विकार झालेलीची लक्षणं आहेत किंवा आपण खाल्लेलं अन्न पचलेलं आहे का पचलेलं नाही हे सुद्धा कळतं. किंवा पक्क मल याचं आणखीन एक लक्षण आहे, ते म्हणजे मलाच्या एका टोकाला धरून जर वर उचललं, तर तो मल हा सलग होतो, त्याचा तुकडा पडत नाही. ही अशी आपण परीक्षा करू शकत नाही, करायची नसते. पण त्याचं एक उदाहरण तिथं सांगण्यात आलेलं आहे. पण पुढे जर पाहायचं गेलं बघा, तर पक्क मल किंवा अपक्क मल हो आपण पाहून ओळखू शकतो. त्यासोबत अ, मला साम आहे किंवा पक्का आहे, ही परीक्षा रोगनिदानाकरिता महत्त्वाची आहे. त्याच्यानुसार आपल्याला त्याचं निदान करता येतं. पण जर मल पुरुष अतिशय पातळ असेल किंवा अतिशय घट्ट असेल किंवा अति थंड असेल, कफदोषयुक्त असेल, तर ही साम किंवा निराम परीक्षा त्याला लागू होत नाही. आणि बघा, आताच आणखीन एक परीक्षा मी जी सांगितली एका टोकाला धरून जर उचललं तर पूर्ण जशास तसा उचलला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये जलीय अंश किती आहे? अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे. पण तो मल आता
कठोर असा नाही, खड्यासारखा नाही. म्हणजे त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये जलीय अंश आहे. परंतु खड्या स्वरूपात जो मल होतो, खडा टाइप, तो जो मल आहे त्याच्यामध्ये मात्र जलीय अंश फार कमी असतो, अतिशय कमी प्रमाणात असतो. म्हणजे जलीय अंश असला पाहिजे, परंतु अतिशय कमी प्रमाणामध्ये नसायला पाहिजे किंवा आपल्याला ज्यावेळेस अतिसार लागतो, त्यावेळी मात्र त्या मलाची स्थिती जी असते ती पातळ असते. म्हणजे त्याच्यामध्ये जलीय अंश किती असतो? जास्त असतो. म्हणजे मलामध्ये जलीय अंश अतिशय कमी प्रमाणात असायला नको आणि अतिशय जास्तही प्रमाणात असायला नको. अशा स्वरूपामध्ये मलाची परीक्षा तिथं आपल्याला पाहता येते. बाकीचा जो भाग आहे, तो भाग आपण उद्याच्या तासामध्ये बघूया.